या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। विधानसभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना चांगलंच टोलावलंय। तसेच मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजनेची घोषणा देखील केली आहे। ते म्हणाले की सरनाईक यांनी सभागृहात लक्षवेधी आणली होती। यात जे ज्येष्ठ नागरिक ज्यांना देवदर्शनासाठी जाण्याची इच्छा असते पण ते पैशामुळे त्यांची इच्छा पूर्ण होत नाही, अशांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना लागू करण्यात आली आहे। सर्व धर्मियांसाठी ही योजना असणार आहे। ज्या लोकांना तीर्थक्षेत्र दर्शन करायचे आहे त्यासाठी योजना आणण्याची मागणी होती। हे सरकार सर्वसामान्य गरीब लोकांचं असून अनेक नेते आपल्या मतदारसंघातील लोकांना देवदर्शनासाठी घेऊन जात असतात। त्यामुळेच आज मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सरकारनं सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। यासाठी लवकर धोरण ठरवलं जाईल, त्यांचे ऑनलाईन अर्ज घेतले जातील आणि बाय रोटेशन दरवर्षी एक अमुक आकडा ज्येष्ठांना देवदर्शनासाठी पाठवला जाईल, असे शिंदेनी यावेळी म्हटलं आहे। या संदर्भात विधानसभा सदस्य प्रताप सरनाईक यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती। त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, आमचे सरकार सर्वसामान्यांचं असून काल मांडण्यात आलेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पांमध्ये शेतकरी, कष्टकरी, वारकरी, कामगार, महिला, युवा यांच्यासाठी विविध तरतुदी केल्या आहेत। आपला महाराष्ट्र संतांची भूमी असून दरवर्षी अनेक जण तीर्थस्थळांना भेटी देतात। ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचं दर्शन सुलभपणे होण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात येणार आहे। यासाठी सर्व कक्ष धोरण तयार करून त्याची नियमावली केली जाईल। या अंतर्गत आवर्तन पद्धतीनं ऑनलाईन अर्ज मागवून ही योजना राबवण्यात येईल, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलंय। यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री राम कदम, प्रकाश सुर्वे, श्रीमती देवयानी फरांदे, मनीषा चौधरी आदी सदस्यांनी भाग घेतला। महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे। काल वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन केलंय। दिंडीला 20,000 रुपये घ्यायचा निर्णय झाला। काही लोक म्हणाले लाडका भाऊ कुठे गेला, पण व्यावसायिक प्रशिक्षण घेणाऱ्यांना, पदवीधारांना आम्ही 15,000 रुपये मानधन देण्याचा निर्णय घेतलाय, असे शिंदेनी यावेळी म्हटलं। लाडकी बहीण योजना आणली आहे। शेतकऱ्यांसाठी देखील महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत, असेही शिंदे यावेळी म्हणाले। एकनाथ शिंदे खोटं बोलत नाहीत, जे बोलतात ते करतो। 1 रुपयात पीक विमा दिला, केंद्रानं 6,000 रुपये दिले, राज्यानं 6,000 रुपये दिले। खोटं बोलू नका विजय भाऊ, खोटे बोला पण रेटून बोला, तुम्हाला वाण नाही पण गुण लागला, असे म्हणत मुख्यमंत्री शिंदेनी विजय वडेट्टीवारांवर निशाणा साधला आहे। मटन, चिकन आणि बीफ साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियां। पाया, ताहरी, मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। मटन मध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियां स्पेशल मटन, मटन अंगारा, मटन कढी, खिमा मसाला। चिकन मध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियां चिकन, चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध। खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध। स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। आमचा पत्ता हॉटेल बडे मियां, विजापूर वेस्ट, सोलापूर।